मतमोजणीला अवघे काही तास उरलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाकडे। नेमकं सरकार कोण बनवणार, कोणाला बहुमत मिळणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे एबीपी माझामध्ये। खरं तर काही तास उरलेले आहेत, सत्ता कोण बनवणार, कोणाला बहुमत मिळणार, काय अंदाज आहे तुम्हाला, कुठून कुठे वारं वाहत आहे? मला तर खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार बनणार। मी कालपासून आम्ही बसलेलो आहे। चर्चा कुणी काही करील किंवा सर्वे येत आहेत त्या आधारावर दिशाभूल चालली असं माझं मत आहे। महाविकास आघाडी सत्तेवर निश्चितपणे येईल याची खात्री मला आहे। पण जे काही एक्झिट पोल आलेले आहे त्यामध्ये महायुतीला बऱ्यापैकी दाखवलेलं आहे। महायुतीचे नेते ठामपणे सांगतात की आम्हीच जे आहे ते सरकार बनवू। नाही, ते असं पोल येत आहेत सर्वेंचे, आम्हाला तर ते बरेचसे मॅनेज वाटत आहेत आणि BJPचं ज्या पद्धतीनं कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीचा तो भाग वाटतोय। काही अपक्ष आमदार होतील, अपक्ष येतील, त्यांना हे करण्याकरता दिशाभूल करण्याकरता त्या मला फार त्या सर्वेचं याचं किंवा त्यांना काय विश्वास वाटतो त्यांनी गृहीत धरलं की त्यांनी जे संसाधनं वापरलेले आहेत या निवडणुकीमध्ये BJPनं आणि त्यांच्या मित्रांनी ते त्याच्यामुळे त्यांना एक विश्वास येत असतो तो की आपण असा इतका वापर केला, तितका वापर केला, त्यांना धर्माचा वापर केला आहे, त्याच्यातून काही फायदा मिळेल, लाडक्या बहिणीचा काही फायदा मिळेल आणि बाकी साधन भरपूर सगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर अति प्रमाणात झालेला आहे। त्यामुळे त्यांना विश्वास आहे, कारण तसा वापर त्यांनी केला आहे। परंतु जनता अत्यंत सुज्ञ आहे, जनता निर्णय देईल, महाविकास आघाडीचा देईल, कारण ते शेवटी हित जनतेचं महाविकास आघाडीशी जोडलेलं आहे, हे नाकारता येणार नाही। खरं तर मतदानाचा टक्का वाढलेला आहे, त्यामध्ये महिलांची संख्या सुद्धा जास्त वाढलेली, त्यामुळे लाडक्या बहिणीमुळे महायुतीला फायदा होईल असं सुद्धा बोललं होतं। त्यांनी तर आता त्यांचे जे सर्वे आहे त्याच्यात त्यांनी लाडकी बहिणा धरलेली आहे, धर्माचा वापर अतिरेक्यानं वापर, त्याच्यातून माणसांची दिशाभूल विष पेरण्याचा कार्यक्रम हा जो आहे त्याच्यातून त्यांना विश्वास येतोय, ते कल्पना करता येते याचा उपयोग होईल। मला वाटत नाही की जनता त्यांचे जे त्यांनी साधनं वापरले त्याच्यावर जाईल, कारण जनता विचार करणार आहे की रोजगाराचं काय, महागाईचं काय, स्त्रियांवरच्या अत्याचाराचं काय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो कोसळतो त्या झाला भ्रष्टाचार याचं काय, बदलापूरचं काय, याचा विचार जनता करते ना। तुम्ही त्यांची दिशाभूल करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो यशस्वी होणार नाही मला खात्री। यावेळी साधनांचा जो वापर, साधन शब्द वापरतोय मी, त्याचा अर्थ ओळखून घ्यायचा। काय नेमकं काय काय साधनं वापरले ते थोडं खुल्यापणाने सांगा। काय मी तर सांगितलं की धर्माचा वाटेल तसा उपयोग केलेला आहे। सगळे साधनं म्हणजे आता वारेमाप पद्धतीनं निवडणूक आयोग आहे का नाही हे सुद्धा समजायला तयार नाही अशी अवस्था आहे। प्रशासन पूर्णपणे कोलॅप्स झालेलं आहे। पोलिसांसमोर कुणी एकामेकाला धक्काबुक्की करतात, मारतायत, तिथला पोलीस हलायला तयार नाही। तर प्रशासन सुद्धा पूर्ण काय म्हणजे ते कामातून गेलेलं होतं, म्हणजे त्याचा पूर्णपणे थांबलेलं होतं अशा प्रकारची अवस्था, किंवा त्यांच्या बाजूने ॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न त्याने होता। एक दहशत त्यांच्यावर ठेवली होती असं वाटतं। हे आता जनतेनं पाहिलेलं आहे, महाराष्ट्र जनतेनं कधीही नसेल अनुभवलेला तो प्रकार या निवडणुकीमध्ये अनुभवलेला आहे। मला असं वाटतं की याच्यापेक्षा खालची पातळी निवडणुकीचं आता परमोच्च हे झालेलं आहे, याचा अधःपतनाचा परमोच्च झाला आहे असं माझं मत आहे। आता याचा परिणाम काय, मी निराश झालोय का? नाही, तसं निराश नाही आहे। माझा विश्वास अजूनही नागरिकांवर, मतदारांवर आहे। ते निश्चितपणे कौल जो देतील तो योग्यच कौल देतील असं मला विश्वास आहे। त्यांचा परिणाम या साधनांचा वापर जो केला गेला त्याचा फार परिणाम ते करून घेणार नाहीत असं मला वाटतंय। खरं तर हरियाणासारखा निकाल येऊ शकतो, मतांचं विभाजन होऊ शकतं आणि तसं महाराष्ट्रात पाहायला मिळालं, अशा प्रकारची सुद्धा चर्चा सुरू आहे। नाही, आता ठीक आहे, चर्चा काय असते, कल्पना करतायत। आजचा दिवस म्हणजे कल्पना करण्याचाच दिवस आहे ना। आता असं आहे, एखादा तुम्ही उमेदवाराला विचारलं का रे बाबा तू निवडून येणार का, तो म्हणतो 100% निवडून येणार आहे। उद्या पाहाल तर त्याला 15,000च मतं राहतील। म्हणजे कल्पना करायला काय अडचण नसते ना। आज भराऱ्या घ्यायच्या कल्पनाच्या पाहिजे तेवढ्या, वस्तुस्थिती शेवटी येणार ती उद्या येणार आहे। त्यामुळं ही सगळी मंडळी अंदाज करते, स्वतः कॅन्डिडेटला त्याच्या मताचा अंदाज येत नसतो, इतका काळ बदललेला आहे। आणि स्वतः कॅन्डिडेट जिथं सांगू शकत नाही तिथे बाहेरचे सांगतात का हा आला आणि तो आला कितीतरी अंतरावरून,
ही परिस्थिती नाही सांगू शकत सध्या लोकांनी कशा पद्धतीनं मतदान केलं. आम्ही विश्वास ठेवतो लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आणि महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमावर का लोक त्याला मतदान करतील. खरं तर मतमोजणी उद्या आहे. तुम्ही आज म्हणजे कालपासूनच बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे. किती विश्वास वाटतो तुम्हाला? काँग्रेसला किती मिळेल, महाविकास आघाडी किती राहील आणि युती किती राहील? हे काय आकड्याचा हे जरी असला तरी आम्ही बारकाव्यानं आणि कमीत कमी धरल्यानंतर सुद्धा आमचं सरकार बनतंय. काहीच अडचण येत ते सरकार बनतं. 50 क्रॉस कराल? निश्चितपणे क्रॉस पुढे जातोय आम्ही. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून कोण राहील, काँग्रेस की भाजप? नाही ते अजून आता ठरलं, उद्या निकालानंतर पाहू आपण. मला वाटतं काँग्रेस चांगलं राहील. बीजेपीचं पूर्णपणे लोकांमध्ये प्रचंड अशा प्रकारे त्यांच्याबद्दल नाराजीचं वातावरण आहे. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न करू, आम्ही युतीला वगैरे पक्षाला पाठिंबा देऊ. आता ठीक आहे, खरं ते आयडियोलॉजीवर आधारित असलं पाहिजे. शेवटी आम्हाला अभिमान वाटतो की चला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी निगडीत आहेत. त्यामुळे त्यांनी तात्विक असलं तर लोकांना जास्त ते आवडेल, त्यांचं तत्वज्ञानावर आधारित. तुम्ही काही हॉटेल्स आणि सगळं काही बुकिंग केलं अशी चर्चा सुरू आहे. आमदारांना ठेवण्याची सुद्धा व्यवस्था केली असंही म्हटलं जातं. नाही, काही व्यवस्था थोडीफार तर कोणाला करावं लागेल, कारण जे आमदार नवीन येतो त्याची काही इथे व्यवस्था नसते. अशी व्यवस्था थोडंफार करायची गरज लागली तर करावं लागेल. मला माहीत नाही. आमदारांना कुठं ठेवणार, महाराष्ट्रात की कर्नाटक? गोवात तिला जाणारे आमदार नसणारे आमचे. कुठे जाणार मग? नाही, असतील मुंबईत, येतील, राहतील. आमचा विश्वास आहे त्यांच्यावर चांगला. उद्या काय सगळ्या आमदारांना बोलवलं तुम्ही मुंबईमध्ये? उद्या नाही, हा शेवटी निकाल लागल्यानंतर या असतीच पद्धत. सगळे नेते उद्या मुंबईत असतील, आमदार असतील, आणि उद्या साधारणतः तुम्ही उद्या म्हणजे संध्याकाळपासून उद्या जसं होत चालेल निकाल तसं येत चालत. हॉटेल बुक केलेलं आहे? मला माहित नाही, आम्ही तर काही केलं नाही. काय शेवटचा प्रश्न, काय उद्याचं चित्र राहील, काय अंदाज आहे तुम्हाला? उद्याचं सांगितलं मी, काय आम्हाला विश्वास लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आहे. आपलं हिताचं काय हे त्यांना समजतंय. आघाडीनं जो कार्यक्रम दिलेला आहे त्याला नक्की ते मान्य करतील, कारण आघाडी त्यांच्याशी निगडीत आहे, त्यांच्या हिताशी निगडीत आहे. पाहतोय, लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीवरती आमचा विश्वास आहे आणि लोक निर्णय घेतील, महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन रुपेश शलारसह राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.